हॅलो आरती, कामात आहेस का ग? नाही आई, तू बोल लवकर. काय ग, तुझा आवाज काय असा येतोय? तब्येत बरी नाहीये का? ते सर्दी झाली ना थोडी म्हणून. काय थंड खाल्लंस? काय ग, तू तू रडतीयस आरती? स्पीकर. आरती बोल ना ग. आरती बाळा बोल ना, सांग काय ते. नाही नाही, मी जेवतेय. तुला नंतर फोन करते मी. बर कर, पण नक्की. आरती तू तू प्लीज रडू नकोस. तू पाणी पी ना आणि शांत हो. हो ना आरती, अगं काय झालं तुला रडायला? आई, तू आरतीला कॉलेजला जायचं नाही असं सांगितलंस का? आई मी काय विचारतोय, तू आरतीला कॉलेजला जायचं नाही असं सांगितलंस का? वेदांत, मला आधी सांग की तुझे कान कोणी भरले? आई अगं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. वेदांत, तुला ना गोष्टी खूप वाढवून सांगितल्या जातात. कॉलेजला जायचं नाही असं मी बोललेच नाहीये. मी तिला इतकंच सांगितलं की मी आले की तू जा. आई, ते कॉलेज आहे, तिथे काही वेळा असतात आणि ती लेक्चरर आहे, तिला ते सगळं फॉलो करावं लागतं. लेक्चरर आहे मग काय झालं? काय एवढं मोठं त्यात? आई अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला? बर, आता कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तू मला सांगणार आहेस का? आणि तुला कशाला रे हिचा इतका पुळका? आई वेदांत, एक गोष्ट ना लक्षात घे. बरा वाटला नाही, काही झालं असेल का? हो, पण त्याने तुम्हाला सांगितलं ना तिला सर्दी झाली म्हणून आवाज बदलल्यासारखं वाटत असेल. ते खरं कारण नाही वाटत आहे मला. अहो मी आई आहे तिची, मी ओळखणार नाही का? सुमन, तुम्ही ना जास्त विचार करू नका. तसं नाही हो. आपली आरती अशी आहे ना की काही त्रास झाला तरी आपल्याला सांगणार नाही, ती मनातल्या मनात कुढत राहील. काळजी वाटते हो तिची. ऍक्च्युली आई, अण्णा, मला माहितीये ताईला कसला त्रास होतो. काय झालंय? आई अगं, मला ताईचा फोन आला होता. ती सांगत होती की नूतन काकूंनी ताईला नोकरी सोडायला सांगितली. काय? अरे देवा. काय? का पण? बोला मूल्य. वेदांत ताई ठीक आहे ना? अरे आम्ही फोन केला होता तर काहीच बोलले नाही रे ती. आईला म्हणाली जेवून फोन करते, ते सुद्धा तिने केलं नाही. हो अगं, मी होतो तिथेच. वेदांत, खरं खरं सांग, ताई ताई रडत होती का तिथे? नूतन काकू काही बोलल्या का तिला? नक्की काय झालंय प्लीज सांग ना. आई असं म्हणत होती की तिचा नेहमीसारखा आवाज येत नव्हता. अमूल्य, एवढं काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली काय ना, आरती आईला जरा घाबरते आणि म्हणून लगेच रडायला येतं तिला. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आता आई आणि आरती दोघींना समजावून सांगितलंय, सो आता काही प्रॉब्लेम नाही. ओके वेदांत, आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलंय रे.
मुले अगं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आहे ना इथे. मी एक काम करू का? मी आत्ता येते तिला भेटायला. आत्ता? किंवा किंवा तू तिला मला फोन करायला सांगतोस का? अमूल्य हे बघ, तुला यायची गरज नाहीये. मी सांगतो तिला फोन करायला. हा, वेदांत, आई फिरायला जाणार आहे रे. तिचं ताईशी बोलणं नाही झालं ना तर ती सारखी टेन्शन घेत राहील आणि मला असं व्हायला नको की आई कुठलं तरी टेन्शन घेऊन इथून जाते. अमूल्य डोंट वरी, मी आहे ना इथे. मी सांगतो तिला फोन करायला. तू नको टेन्शन घेऊस. ओके? तुला कळतंय ना विक्रांतचं आत्ता इथे असणं किती इम्पॉर्टंट होतं. कळतंय मला सगळं कळतंय. पण तू प्लीज तू नको टेन्शन घेऊस. मी आहे, मी बघतो. मी सांगतो तिला फोन करायला. ओके? विक्रांत असं काय करतोय? मी इथे एकटी आहे. लग्न होऊन 4-5 दिवस झालेत फक्त आणि हा मला सोडून मुंबईत मजा करतोय. वर म्हणतोय आज नाही उद्या येईल. काय करू? मला ना आता कसं तरी होतंय. कोणाशी बोलू? येऊ का गात? ये ना. विचारतोयस काय? तू ठीक आहेस ना? बोल. ओके? राग गेला का तुझा? मला राग नव्हता आला, फक्त थोडं वाईट वाटलं होतं. पण आता रिलॅक्स करा आरती. मी आत्ताच आईशी बोललोय आणि तू कॉलेजला जाऊ शकतेस. काही प्रॉब्लेम नाहीये. तर घराची रिस्पॉन्सिबिलिटी. वेदांत, मी घर आणि माझं कॉलेज सगळं व्यवस्थित सांभाळेन. डोंट वरी. तू सगळं व्यवस्थित सांभाळशील. फक्त एकदा आईशी बोलून घे ना तू. म्हणजे तू तुझा टाइम टेबल तिला समजावून सांग की तू किती वाजता येणार, किती वाजता जाणार कॉलेजला आणि घरातली कुठली जबाबदारी तुला घेता येईल. म्हणजे असं तुम्ही नीट डिस्कस करा, प्लॅन आउट करा आणि शेड्यूल करा ना मस्त. अजून काही त्रास आहे का? तुझ्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी जाणवतंय. अगं माझं बोलणं झालं विक्रांतशी. त्याचं आज काम होऊ शकलं नाही म्हणून उद्या येणार आहे तो. आरती, तू वाईट वाटून नको घेऊस. आय मीन आय अंडरस्टँड की सारिका तिथे आहे त्यामुळे तुला थोडं अनइझी फील होत असेल. पण अगं विक्रांतवर विश्वास आहे ना तुझा आणि त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. म्हणूनच तुमचं लग्न झालं ना. रादर विक्रांत पेक्षा ना माझा सारिकावर जास्त विश्वास आहे. ती सॉर्टेड आहे आता. सो डोंट वरी. आणि अगं अमूल्य तुला कॉल करत होती मगाशी. सो तिला एकदा कॉल कर. आईला बोलायचंय तुझ्याशी. कर आप कॉल. आई काळजी करत असेल ना तुझी. आणि आरती, तू खरंच अमूल्यची बहीणच ना? ते आपल्याला करायचंय. हो ना. आजचा नाही, पुढचा विचार करायचा. पक्षाचं हेच धोरण मला आवडतं. कायम पुढचा विचार करून निर्णय घेतले जातात. नाही, मला नाही जमणार पक्ष कार्यालयात यायला. काय आहे, आमच्या सुनबाईंना बाहेर जायचंय. हा बरोबर आहे ना. आता त्यांना बाहेर जायचंय म्हटल्यावरती कुणाला तरी घरी राहायला पाहिजे. त्यामुळे मला घरी राहायला लागणार. नाही, फोनवर आहे मी अवेलेबल. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे. ठेवते. कॉलेजला जाऊन येते. यायला 4:30 तरी वाजतील. येताना मग आईला पण भेटून ये.
मी जाऊ ना? हा? जाऊ ना? मला विचारते मी कोण आहे तुला परवानगी देणारी किंवा तुला अडवणारी? तुम्ही मुलं तुम्हाला हवं ते करता, तुमच्या मनाप्रमाणे सगळे निर्णय घेता. त्यामुळे तुला जायचं असेल ना तू खुशाल जा, पण हे मला विचारण्याचं ना नाटक करू नकोस. येते. हा बोल दादा. विक्रांत, तू कधी येणारस मुंबईवरून? ते एक प्रॉब्लेम झालाय रे. ते ऑफिसर वेळच देत नाहीत. अरे विक्रांत, त्यांना सांग तू नागपूरवरून आलास तिथे. हो, मी सांगून बघतो त्यांना. आणि आज जर मीटिंग झाली तर आजच परत येईन मी, नाहीतर माहित नाही. विक्रांत, हे बघ, तू ना आता प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करायला शिक. लग्न झालंय तुझं, जबाबदारीने वाग जरा. बायको घरी एकटीच आहे तुझी. हे मी काय आणि कसं बॅलन्स करू तेच कळत नाहीये मला. विक्रांत, तू मूर्ख आहेस. सारिका आहे का तिकडे? तिला फोन दे. अरे का दादाला बोलायचं तुझ्याशी. हॅलो विधान, बोल ना. सारिका, कशी आहेस तू? मी मस्त आहे. हाऊ आर यू? फाईन. ऐक ना, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. सी सारिका, विक्रांतला कळत नाहीये, पण तू जरा समजून घे ना. म्हणजे विक्रांतचं आत्ताच लग्न झालंय आणि हो वेदांत, अरे मला कळतंय, मी पण होते लग्नात, पण मी काय करू? अरे हे बघ, ज्या क्लायंट सोबत मी ही मीटिंग लाईनअप केली होती ते लवकर निघून गेले, पण तरीही मी माझ्या परीने पूर्ण ट्राय करते. मी बघते आज मीटिंग करता येईल का. सी सारिका, आय कॅन अंडरस्टँड, पण वेदांत, हे बघ, मला माहितीये की तुम्ही या लग्नासाठी सगळेच जण खूप काळ थांबला होता, पण अरे माझ्यासाठी सुद्धा ही मीटिंग खूप महत्वाची आहे. खूप महिने मी मीटिंगची वाट बघत होते. अनफॉर्च्युनेटली ही मीटिंग आणि हे लग्न सगळं असं एकत्र जमून आलं. मी काय करणार? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत आहे का? त्या ऑफिसरच्या पीए सोबत झालेलं माझं बोलणं आणि त्याच्यासोबतचे सगळे मेल्स ते पाठवू का तुला? नाही म्हणजे तुझा विश्वास तरी बसेल. अगं नाही, त्याची काही गरज नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की विक्रांतची बायको त्याला मिस करत असेल. हेच ना? असंच म्हणायचंय ना तुला? आणि कामाचं काय? ठीक आहे, फाईन. मी एक काम करते, विक्रांतला मी आजच्या दुपारच्याच फ्लाईटने नागपूरला पाठवून देते. काम काय, काम काय होतच राहतील. विक्रांत, तू एक काम कर, तुझी बॅग पॅक कर आणि जा नागपूरला आज दुपारी. सारिका ऐक, मी ना काय म्हणतोय ते ऐकून घ्या आधी. बघ, माझं असं म्हणणं नाहीच आहे की विक्रांतने काम सोडून यावं, पण मला एक कळत नाहीये वेदांत, तू हे असं कसं बोलू शकतोस? देव करो आणि तुम्ही जे बोलताय ना ते सगळं खोटं ठरो. अहो सर असे नाहीये, ते मुलींकडे बघत सुद्धा नाहीत. आणि तुम्हाला माहितीये सर, जर सगळ्यात जास्त कोणत्या मुलीशी बोलत असतील ना तर त्या तुम्ही आहात. अहो नाही हो विजय, ती अंगठी तुमच्या मापाची नाहीये का? अहो नाही हो विजय, मला तर ती अंगठी एकदम परफेक्ट. हा अहो मग तेच म्हणतोय ना मी, ती अंगठी तुमच्या मापाचीच आहे आणि तुमच्यासाठीच बनवली आहे. आणि ती अंगठीवाली मुलगी तुम्हीच आहात. काय तुम्ही घाबरूनच टाकलं एकदम. बरं चला येतो मी. पण तुम्हीच आहात ती अंगठीवाली. हा काढून बघ नाही का? ओके. अंगठीवाली मी? बरं, काय तिकडे नक्की काय झालंय सगळं नीट सांग मला. नाही अण्णा, तसं काहीच घडलेलं नाहीये. नूतनजींनी तुला नोकरी करायची नाही असं सांगितलं, खरंय?
मग काय तू काय म्हणालीस? काय बोलणार अण्णा, त्यांच्या समोर मला काय बोलावं काही सुचतच नाही. मला हे नूतनजींचं दुटप्पी वागणंच कळत नाही खरंच. त्यांची मुलगी आद्या ती एवढा छान बिझनेस करते, कशामुळे? हा, घरातून बाहेर पडली म्हणूनच ना. मुलीने काम केलं तर चालतं आणि सुनेने काम केलं तर काय बिघडलं कुठे? काय काय ग? खरं सांगू का अण्णा, ते समोर आले ना की माझी हिंमतच होत नाही काही बोलण्याची. आरती, मी तुला काय सांगितलंय? आपल्यावर जर अन्याय होत असेल तर अजिबात सहन करायचं नाही, शांत बसायचं नाही. अण्णा पण माझा स्वभाव तसा नाहीये. मग तू काय सगळं निमूटपणे सहन करणार आहेस का? आरती, तुझे निर्णय तू घेऊ शकतेस, पर दुसरं कोणी जर त्यांचे निर्णय तुझ्यावर लादत असेल तर तू बोलू शकतेस, बोलायला हवं ना. त्या मला म्हणाल्या की वानखेड्यांचं एवढं मोठं साम्राज्य आहे, त्याच्याकडे लक्ष दे. मी थोडा विचार केला आणि मला त्यांचं सुद्धा बोलणं पटलं. काय तुला काय पडलं? म्हणजे काय नक्की काय? तू काय आता हे नोकरी करणं सोडणार आहेस का? मग आरती, तू ही लेक्चरर होण्यासाठी किती मेहनत घेतली आहेस, किती मेहनत घेतलीस, किती परीक्षा दिल्यास, तेव्हा कुठे लेक्चरर झाली आहेस तू, नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला शिकवायला आवडतं ना. मग हो अण्णा, मला खूप मनापासून शिकवायला आवडतं. बस मग झालं. तर तू कॉलेजला जाणं बंद करायचं नाहीयेस. हो अण्णा, मी कॉलेजला जाणं बंद नाही करणार. हा बस. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा जर तिकडे असं काही झालं ना तर मला सांग, मी येऊन बोलतो तिकडे. त्याची काही गरज नाही. नक्की? नक्की. आरती, अजिबात नाही. काय हे बघ, मला उशीर झालाय, मला जाऊ दे. मी आहे ना, मी तुला सोडणारच नाही. अण्णा सांगा ना हिला. तुम्हा बहिणींमध्ये मला घेऊ नका. तुमचं काय ते बघा तुम्ही. अमूल्या, एक काय ग तायडे, आता लग्न झालंय म्हणून असं करणार आहेस तू? माझ्याशी गप्पा न मारताच निघून जाणार आहेस? अमूल्य, ब्लॅकमेलिंग नको करूस. वा रे वा, काय जमाना आलाय खरंच. अण्णा बघताय ना, माझं प्रेमीला ब्लॅकमेलिंग वाटतंय. अण्णा ब्लॅकमेलिंग. बरं 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 ठीक आहे. हे बघ ऐक अमूल्या, कसं आहे ना, मी माझ्या सासूबाईंना सांगून आली की मी तायडे, तुझ्या सासूबाईची भीती नको दाखवूस. काय ना, तू आधी माझी बहीण आणि मग त्यांची सून, त्यामुळे तुझ्यावर हक्क आधी माझा आहे मग त्यांचा आहे. ओके नाही अण्णा? हो म्हणजे काय, ऑफकोर्स. अण्णा तुम्ही आता तिची बाजू घेऊ नका. तर मी बाजू कुठे घेतोय? मी फक्त तिला एवढंच सांगितलं की अमूल्या, तिला अजिबात सोडायचं नाहीये. प्लीज मला खरंच जाऊ दे अण्णा, तुम्ही तरी सांगायला, मला खरंच उशीर होतोय. बरं ठीक, जा. व्हेरी गुड. अण्णा येते मी सोडेन जर जाशील ना. नाही ताडे, आत्ताची आता आपण वर बेडरूम मध्ये जायचं आणि गप्पा मारायच्यात. मला काही माहिती नाही. अमूल्य नाही नाही नाही, मी ऐकणारच नाही. काय बोलते, अशी कशी जाऊ शकतेस तू? आणि कधी येणार आहे? मला काय माहित, तूच विचार ना तिला फोन करून. मी तिला सरप्राईज द्यायचं म्हणून. हो, आणि तुला सरप्राईज मिळालं. ओके नाही? मला वाटलं घरीच असेल ती. आणि काय रे, आल्यापासून काय आरती आरती चालवलेस? आई इथे तुझ्या समोर उभी आहे, तिला तू कशी आहेस असं विचारावं असं नाही वाटत? वाटतं अशी असते. ठीक आहे. बरं मला सांग, ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का नाही? नाही म्हणजे काय? मग काम न करताच कसं काय आलास तू? मी विक्रांत, लग्न झालं म्हणून कामाकडे दुर्लक्ष करायचं नसतं. बघ असं नाहीये. मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. आता लग्न झालं म्हणून काय बायको बायको करत बसणार आहेस का? हे असं का बोलतेस तू? मग जबाबदारीने वागायला नको तुला? तुझ्या मनाप्रमाणे तुझं आरतीशी लग्न झालं, सगळं झालं, तरी पण असं वागतोयस? आई, लग्न झालं म्हणूनच आलोय ना मी. तू आलास रे तिच्यासाठी घरी, पण तिचं काय? हा,
ती आहे का घरी तुझ्यासाठी? नाही ना? आता बायकोच्या नावाचा जप करत बसा. तसं नाही. मी म्हणत होतो की नाही 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 नाही. तू काही म्हणू नकोस. तू आधी घडी सांगून टाक की तू माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेस. हा बोलतो. चल ठेव. गुड नाईट. गुड नाईट. अमूल्य, अगं कसं सांगू मी तुला? ती रिंग मी तुझ्यासाठीच केली आहे. माझ्या मनात दुसरं कोणी नाहीये. माझ्या मनात फक्त आणि फक्त तूच आहेस. मी सांगू अमूल्याला कसं सांगायचं? इथून सरळ अमूल्याच्या घरी जायचं, असं गुडघ्यावर बसायचं आणि म्हणायचं, अमूल्य विल यू मॅरी मी? तू ना बाबा जा इथून, आत्ताच्या आत्ता जा प्लीज, निघ इथून. एक दिवशी ना अमूल्याला पण असाच घालून बसणार तुझ्या आयुष्यात. तू आणि आता आवळा पण आहे हा, प्रवासात काही त्रास झाला तर. बाई तुम्ही दोघी ना अगदी पोक्त बायकांसारख्या वागताय. अशाच राहा. चला निघू मी. आई हॅपी जर्नी. थँक्यू. लवकर नव्हतं बाळा. खूप मजा. बर बर, चला चला, उशीर होईल. चला चला. अगं बाई हो हो, मुलींना भेटू तर दे मला. मला काय घालवायची घाई लागली वाटतं तुम्हाला? आरती, आता या दोघांची मजा आहे. हा अहो, मजा कसली? उलट तुम्ही आता नाही ते घर खायला उठणार आहे आम्हाला, काय ग? फोन करीनच मी अधून मधून आणि लवकर येईन. अहो, काही घाई करू नका. तुमचं सगळं व्यवस्थित ठरून झालं की मग या आरामात. हा बरं. नाही मॅडम, ऑफिसमध्ये प्रत्येकाचा कान आपल्याकडे असतो. पण काय बोलतोय हे सगळे ऐकत असतात, म्हणून म्हटलं इथे बोलावं, म्हणून इथे बोलावं. बरं ठीक आहे, बोला. ती गायकवाड नावाची मुलगी, तिला सुद्धा बोलवलंय, पण तिला म्हटलं थोडं तू उशिरा ये. मीटिंग मध्ये आपण अंदाज घेऊ सगळ्यांचा, परिस्थिती पाहू आणि मग नवीन सीईओचं नाव जाहीर करू. तुम्ही अजूनही टेन्स आहात. कशाला घाबरता तुम्ही? अजिबात काळजी करू नका मॅडम. हा पुरुषोत्तम गुडपेल्लीवार नावाचा माणूस सदैव तुमच्या सोबत, तुमच्या मागे उभा आहे. नजरेची भाषा कळते मला. म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो मी. इंजेक्शनला आपण सगळे घाबरतो. ते पाहिलं की आपल्या पोटात गोळा येतो, तरी सुद्धा आपण घेतोच की नाही ते इंजेक्शन. कसं आहे, हे सगळं आपण कंपनीच्या भल्यासाठी करतोय. तुम्ही थोडा धाक दाखवायला हवा मॅडम. म्हणजे मला माहित आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायला अजिबात आवडत नाही, पण कधी कधी ती करायला पाहिजे. नाही, पण पण वेदांत नाही नेमायचं का सीईओ? नका नेमू सीईओ. सोडून द्या सगळं ऑफिस, वेदांत आणि त्याच्या हाताखालच्या माणसं. ती अमूल्य सोडली तर तिथं लायकीचं कोणी नाहीये. आणि तुम्हाला इतकं पुत्र प्रेमाचं भरता आलं असेल ना, तुम्ही बांधाल ते धोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही चिडू नका. जाऊया आपण ऑफिसला. जे काही ठरवलंय ना तसंच करूया. कामामध्ये नाती आणायची नाहीत. बस. चला. अभिनंदन. विजय, काय रे, लग्न ठरलंय का तुझं? नाही नाही सर. सर, ते अमरावतीच्या पुलाचं काम वेळेच्या आधी पूर्ण झालंय आणि सीसी मिळालाय, म्हणून हे पेढे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. असंच काम करत राहा. आपण अजून एक प्रोजेक्ट टार्गेटच्या आधी कंप्लीट केलंय, सो कीप इट अप. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. हो. ए बाय द वे, आमच्याकडे म्हणजे आद्या फॅशन वर्ल्ड कडे पण एक आनंदाची बातमी आहे हा. म्हणजे गेल्या महिन्यात आमचा पण सेल खूप कमाल झाला होता, एकदम भारी. अरे वा, गुड गोईंग गाईज. वेदांत, ऍक्च्युली हे सगळं तुझ्या सपोर्टमुळे शक्य झालंय. अरे मी फक्त निमित्त मात्र आहे. हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. सर,
एवढ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत तर एक सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. हो हो ए हो दादा, एक सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. हो, पार्टी तर व्हायलाच हवी हा वेदांत. बरं, लवकरात लवकर एक पार्टी प्लॅन करूयात. पण आता कामाला लागा, कारण अजून बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. येस. चलो बाय. अमूल्य मॅडम, अर्थातच नवीन सीईओ तुला रिपोर्ट करेल आणि तूही सीईओला सहकार्य करावंस अशी माफक अपेक्षा आहे आमची. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन सीईओ ची गरज आहे. हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाहीये आणि मी वेदांत वानखेडे स्वतः सीईओ आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. अगं, कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये सीईओच्या पोझिशनसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे का. पाणी. म्हणजे आई खोटं बोलली माझ्याशी. हे सगळं कधीपासून सुरू होतं आणि मला आज कळतंय. हे सगळं कशासाठी केलं जातंय. मी कंपनी नीट सांभाळत नाहीये म्हणून. कष्टाने मी ही कंपनी उभी केली, वाढवली आणि आई आता या पुरुषोत्तमचं ऐकते. तर काय वेदांत वानखेडे, बोलवायचं का आपल्या नवीन सीईओला? गुप्ते, बोलाव त्यांना. हो सर. वेदांत, मग तुला काय वाटतंय ह्या निर्णयाबद्दल? माझं काही म्हणणं नाहीये. तुमचा निर्णय तर ऑलरेडी झालाय. येत आहेत मॅडम. बस. कुठल्या कॉलेजमधून केलं इंजिनिअरिंग? CUEP. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. गुड गुड कॉलेज. Yes, one of the best colleges in Pune. याआधी कधी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम केलं? नाही, पण मला करायचंय आणि म्हणूनच ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इम्प्रेसिव्ह सीव्ही. थँक्यू. आणि म्हणूनच आम्ही तिची निवड केली. कधीपासून जॉईन करणार आहात? आज आतापासून, म्हणजे या क्षणापासून जॉईन व्हायला मला नक्कीच आवडेल. नाही नाही, आज फक्त भेटायला बोलवलं होतं तुला. तू उद्यापासून जॉईन होऊ शकतेस. परफेक्ट. गुप्ते, लेटर द्या. हो सर. ऑफर लेटर आणि अपॉइंटमेंट लेटर सगळं रेडी आहे. तुम्ही एक सही केलीत ना की तुम्हाला अतिशय उत्तम सहकार्य मिळेल.
थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्स वन्स अगेन. थँक्यू सो मच. सो कॅन आय टेक यू लीव? हो, उद्यापासून जॉईन हो. परफेक्ट. सी यू. बाय. बाय. असं कसं झालं? नाही म्हणजे मला वाटलं होतं की वेदांत चिडेल, रागवेल, पण तसं काहीच झालं नाही. वेदांत अगदी शांत होता. नाही म्हणजे जे काही झालं ते चांगलंच झालं, पण मला खरंच खूप भीती वाटत होती अहो, की आता काय होतंय आणि काय नाही. असं नव्हतं घडायला पाहिजे मॅडम. हे ज्याची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली. म्हणजे वाटलं होतं तर चिडेल, रागावेल, रागा करेल. झालं नाही असं काही. शांत बसला तो. रागावलेल्या माणसाला समजावून सांगता येतं मॅडम, पण हे मला नक्की काय म्हणायचंय? ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्या मनात वादळ आकार घेते ते घोंगावत येणार. म्हणजे हे असं काय म्हणताय तुम्ही? त्यानं त्या मुलीला सगळं समजावून सांगितलंय. कशाची तरी तयारी करत असणार. तयार राहायला हवं मॅडम. का? काय झालं? वेदांत पलटवार करणार. पण माझंही नाव पुरुषोत्तम गुडपेल्लीवार आहे. Come in. सर तुम्ही बोलवलं? बस. वेदांत, ऑल ओके ना? वेदांत, अरे काय झालंय? तुला घरी जायची घाई आहे का आज? नाही. का? वेदांत, तरी सांग ना काय झालंय? आणि नूतन काकू आणि पुरुषोत्तम काका कशासाठी आले होते? आणि ती मुलगी कोण होती? आय नीड युअर टाइम. अरे हो, बोल ना. नाही, इथे नको. मग मला माहिती आहे तुला ऑफिस आणि घर सोडून बाहेर कुठे यायचं नाही. पण अमूल्य प्लीज बाहेर कुठेतरी जाऊन बोलूया ना. काही सरप्राईज आहे का? सरप्राईज तर मला मिळालं, ते खूप मोठं. म्हणजे अमूल्य मी तुला सगळं सांगतो, तू चल ना माझ्या बरोबर प्लीज. तू आहे ना आता असं बोलतोयस ना, मलाच भीती वाटायला लागली. अमूल्य तुला यायचंय का नाही? हवं तर ना मी अण्णांची बोलतो, त्यांची परमिशन काढतो. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. चल चल. काय पुढे हरवलीस कुठे तू? नाही अण्णा, काही नाही. काय ग, आईची आठवण येते का? असं काही नाही अण्णा.
माझ्याशी काही बोलायचंय का, मला काही सांगायचंय का तुला? हे बघ अमूल्य, कुठलीही गोष्ट मनातल्या मनात ठेवून ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, एवढंच म्हणायचं मला. तुझा चेहराच सांगतोय अमूल्य, काहीतरी झालंय. काय झालंय? नाही अण्णा. हा हा, बोल 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 बोल. वेदांच्या कंपनीमध्ये वेदांच्या जागेवर नवीन सीईओ ला अपॉइंट केलं. पुणे? नूतन काकू. काय नूतनजीनं काय झालंय काय? हा? ती सगळी कंपनी वेदांतने उभी केली, त्यांनी स्वतः एवढी मेहनत घेतली आहे, त्याच्या जागी तो दुसरंच कोणीतरी. बघा ना अण्णा, मला ना त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना हेच कळत नाही. बरं मी काही प्रयत्न करून बघू का? अण्णा नाही, नको. उगीच नूतन काकू चिडतील. बरं हा वेदांत कसा आहे आता? बारक्या माणसांपेक्षा आपल्या माणसांनी दिलेले घाव जास्त जिव्हारी लागतात. तसंच काहीच त्याच्याबरोबर पण झालंच ना. बरं काय आता, काय त्याने काय ठरवलंय? काय ठरवणार? जे काही झालंय ते इतकं अनपेक्षित आहे की त्याला सुद्धा काहीच सुचत नाही. त्याला म्हणाव, घे थोडा वेळ घे. हा, स्वतःचा हक्क अधिकार अजिबात सोडायचं नाही, सांग त्याला. आणि तुझी मनस्थिती सध्या ठीक नाहीये, ठेव सगळं बाजूला ठेव. विश्रांती घे, आराम कर, जा शांतपणे झोप. काय शांत कसं झोपणार अण्णा? सतत डोक्यात वेदांचा विचार येतो. ठीक आहे ग, काही काळजी करू नकोस तू, होईल सगळं व्यवस्थित होईल. जरा सकारात्मक राहायचं. हं? अण्णांचं बरोबर. वेदांतला मी आधार द्यायला, त्याला जाणीव करून द्यायलाच हवी की तो एकटा नाहीये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग इज नॉट गुड विजय. म्हणजे नाही, काही नाही. ते पुरुषोत्तम सर काल आले होते, ते काही कळलं का तुम्हाला कशाला आले होते? वेदांत सर काही बोलले होते? नाही, मला काही माहिती नाही. काय चाललंय ना तेच कळत नाहीये. विजय जाऊ दे ना, नको हा विषय. अहो जाऊ दे म्हणजे काय? ते गुप्ते म्हणत होते की नवीन स्टाफ येणार आहे ऑफिसमध्ये, त्यांच्यासाठी जागा करा. कधी कधी ना काय करावं तेच कळत नाहीये. बरं चला, मी लागतो कामाला. मला मटेरियल साठी ना मेल ड्राफ्ट करायचा आहे. ठीक आहे. पण तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का? काही नाही, ते तुम्ही लागा, तुम्ही कामाला लागा. हो. काय झालं हे तुम्हाला सांगितलं विजय तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. खरं तर जे काही घडलंय त्याने सगळ्या स्टाफलाच त्रास होणार आहे. काय करावं काहीच कळत नाही. ताईला फोन लावू का? हा. नाही 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 नाही, नको. उगीच गोंधळ होईल वेदांच्या घरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. वेदांत. अमूल्य मॅडम, वेदांत सरांनी ऑफिसला यायच्या आधीच मला सांगितलंय की केबिन मध्ये कोणाला पाठवू नकोस. सॉरी हा. विजय, इट्स ओके. तुम्ही लागा तुमच्या कामाला. बरं ठीक आहे.
असं का वागतोय वेदांत? स्वतःला एकटं का पाडून घेतोय? अशाने त्यालाच त्रास होणार. घरी काही झालं असेल का? म्हणजे नूतन काकू आणि वेदांत मध्ये वाद तर झाले नसतील ना? काय करू? ताईला विचारू का? बोला गुप्ते. मॅडम थोडं बोलायचं होतं. तुम्ही बिझी आहात का? नाही नाही बोला. मॅडम ऍक्च्युली वेदांत सरांनी VW इन्फ्रामधून राजीनामा दिला. काय? मॅडम मी तसं तुम्हाला मेलही फॉरवर्ड केलं. गुप्ते काय बोलताय तुम्ही? हे खरं आहे का? मॅडम अहो मी का खोटं बोलेन? बरं ह्या बाबतीत त्याचा तुम्हाला फोन आला होता का तुम्ही त्याला फोन केला होता? नाही मॅडम, म्हणजे आमचं तसं काही बोलणं नाही झालं. बरं वेदांत कुठे आहे आता? माहित नाही, म्हणजे ऑफिसमधून निघाले तसं विजय बोलला. ठीक आहे. मॅडम एक रिक्वेस्ट करू का? बोला. मॅडम आपण हे नवीन CEO अपॉइंट करणं थोडं पुढे ढकलूयात का? कारण ऑफिसमधला स्टाफही अपसेट आहे. मी सांगते, तुम्ही कुठली ऍक्शन घेऊ नका. मी सांगते काय करायचंय. ओके मॅडम. बघता ना काय चाललंय ते. तुम्हाला काय, तुम्ही गेलात. तुम्ही गेल्यानंतर मुलांना मी एकटीने वाढवलं, मोठं केलं. तुम्ही गेल्यानंतर मी एकटी नाही पडले, कारण तुम्ही असताना सुद्धा मी एकटीच होते. तुम्ही माझे कधीच नव्हतात आहोत. तुम्हाला अनेक वेळेला माफ केलं मी. राजकारणात ह्या अशा चुका होतच असतात. थँक्यू. वेलकम. आपला बिझनेस ग्रो होतोय विक्रांत. आपण अजून मेहनत केली ना, अजून छान होईल सगळं. मी काय म्हणते, मला असं वाटतंय की हे जे इन्व्हेस्टर होते ते करतील इन्व्हेस्ट आपल्या कंपनीत. येस, मला पण तसंच वाटतंय. हो. अमूल्या, आरती, हाय. सारिका, विक्रांत या ना, बसा इकडे. आम्ही एका क्लायंटना भेटायला आलो होतो. जस्ट गेले ते. पण तुम्ही इथे कशा? सहज आलो भेटायला. अमूल्या, ऍक्च्युली बरं झालं तू आलीस. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. काय बोलायचं होतं तुला? ते राजीनामा प्रकरण नक्की काय आहे ग? राजीनामा? कोणाचा राजीनामा? अमूल्या, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ऍक्च्युली वेदांतने VW इन्फ्रामधून राजीनामा दिला. काय? वेदांतने का राजीनामा दिलाय? हे काय चाललंय सगळं, आणि आम्हाला कोणीच काही सांगितलं का नाहीये? अरे वेदांत काही बोलण्याच्या परिस्थितीतच नाही, म्हणून कदाचित त्याने काही सांगितलं नसेल. अमूल्या, तू प्लीज सांग नीट, नक्की काय झालंय? तुला माहिती आहे ना विक्रांत, नूतन काकूंनी पुरुषोत्तम काकांना बोर्ड ऑफ डिरेक्टर बनवलं. हो. खर तर तेव्हापासूनच वेदांत खूप नाराज होता. काही दिवस शांत राहिला तो, पण आता पाणी डोक्यावरून जातंय म्हटल्यावर त्याने राजीनामा दिला. वेदांत, तू राजीनामा दिलास? ते महत्वाचं नाही. तू आता बाबांच्या फोटो समोर उभे राहून काय बोलत होतीस? तू काय ऐकलंस? आई, बाबांच्या अशा काय चुका आहेत ज्या पुरुषोत्तमने स्वतःच्या अंगावर घेतल्यात? आणि
म्हणून तू त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतेस का? आई, मी तुला किती वेळा विचारलंय, तो तुला ब्लॅकमेल करतोय का? अगं मला कळायला हवं ना एक्झॅक्टली काय झालंय. वेदांत, मला असं वाटतं आपण या विषयावर नको बोलायला आता. आता तू जे काही केलंयस ना त्याबद्दल बोलूया. वेदांत, अरे काय करतोयस तू? तुला कळत कसं नाहीये? हे बघ, आता तुझं लग्न होणार आहे. तुला वेळ नको का मिळायला? सांग मला. आणि तू शिकव ना तिला. तू शिकव तिला सगळं काम. करेल ती. तू काय या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतोयस? आणि हे बघ, आता गैरसमजातून तुला अटक झाली होती. उद्या खरंच एखादा अपघात झाला तर तुला जेलमध्ये जावंच नाही लागणार. अरे त्या मुलीवरच जी काय व्हायची ती कारवाई होईल. कळतंय का तुला? आई, तुला कळतंय का तू काय बोलतेस? हे बघ, माझ्या कुठल्याही साईटवर अपघात वगैरे नाही होणार. खूप लक्ष देऊन काम करतो आम्ही. तुला माहितीये, मला राग कुठल्या गोष्टीचा आला. त्या दिवशी जेव्हा डायनिंग टेबलवर मी तुला आणि विक्रांतला सांगत होतो. हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाही आणि मी वेदांत वानखेडे स्वतः सीईओ आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. अगं, कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये सीईओच्या पोझिशनसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे का? पाणी का खोटं बोललीस का? दिस इज नॉट डन. आई, म्हणजे तू आणि त्या पुरुषोत्तमने हे सगळं आधीपासून प्लॅन केलं होतं. तुम्ही इंटरव्ह्यूज घेणं पण सुरू केलं होतं. असं का वागलीस ग आई? एकदाही माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही का तुला? कोण आहे का मी तुझा मुलगा की वैरी? एवढं सगळं झाल्यावर म्हणतेस राजीनामा परत घे. नाही घेणार राजीनामा, परत नाही घेणार. आणि त्या पुरुषोत्तमला पण दाखवतो कसा सरळ करतो बघ मी आता. कंपनी चालवायची ना तुम्हाला, चालवा. मी अजिबात मध्ये पडणार नाही. आता तू बघ, मी पुन्हा कंपनी उभी करणार माझी. आई, बोलू दे मला. वाट लावली ना माझी तुम्ही. आता बघ, आपण जो विचार करतो त्याच्या अगदी विरुद्धच वागतोय तो, घडतंय सगळं. हो, पण आता ह्यानी राजीनामा दिल्यावर करायचं कसं? कोण सांभाळणार एवढी मोठी कंपनी? बघा, मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला सांगितलं जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय. तर मला म्हणाला की ही कंपनी माझी आहे, त्यामुळे नोटीस वगैरे देण्याची गरजच नाहीये. उद्यापासून मी ऑफिसला येणार नाही. आणि हेही म्हणाला, तुम्ही 3 जण सांभाळा कंपनी. हे सगळं बोलताना तो इतका शांत होता ना की माझ्या पोटात गोळा आला. कायम चिडचिड करणारा वेदांत इतकं सगळं होऊन सुद्धा एकदम शांत होता. या सगळ्या गोष्टींचा मॅडम आपल्याला फार बारकाईनं अभ्यास करावा लागला. जायला नकोय. त्याच्या आणि माझ्या संबंधात तणाव असला, ताण असला तरी त्याची हुशारी मी कधी नाकारली नाही. मला असं वाटतंय की
वेदांच्या ह्या सगळ्या वागण्याच्या मागे त्याला कोणाची तरी फूस आहे. असू शकते. पण आता आता मला सांगा काय करायचं आपण? आपल्याच्यानी होणार आहे का? मी त्या मुलीला बोललोय, म्हणाली सांभाळेन म्हणून. हुशार आहे ती. इतक्या कमी वेळात इतकी मोठी जबाबदारी टाकायची तिच्यावर? अजिबात काळजी करू नका मॅडम. तुम्ही घरी जा, बोला त्याच्याशी, होईल सगळं व्यवस्थित. तो जायला नकोय. ठीक आहे, बघते बोलून. येते. राजीनामा ना राजीनामा. त्याला सांगा तुम्ही पुरुषोत्तमचं आयुष्य कसं बर्बाद केलं ते. त्याला जीवनातून कसं उठवलं सांगा त्याला एकदा. तुमच्यावरचा आरोप मी माझ्यावर घेतला. जेलमध्ये गेलो मी तुमच्यासाठी. तुला सोडवतो, बाहेर काढतो असं म्हणालात. दगा केलात माझ्याशी. आणखी आयुष्यात उठलो मी. माझं प्रेम मला सोडून गेलं. दगा. पण तुम्ही जे केलं त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली. मेलात, गेलात वर, तर वेळ तुमच्या मुलाची आहे. त्यालाही पाठवतो वर. खूप पैसे खर्च केले, पण एकही पुरावा ठेवला नाही. पण खून झाला हे तर उघड होतं ना. म्हणून पुरुषोत्तमनी सगळा आरोप स्वतःवर घेऊन ते तुरुंगात केले, एकाच आशेवर की तुझे बाबा त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढणार होते. आणि 3 महिन्यात तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मी पण त्याच धक्क्यात होते. काहीच करू शकले नाही अरे मी पुरुषोत्तमसाठी. वकिलांनी सुद्धा त्यांची खेळी खेळली आणि पुरुषोत्तमना 8 वर्षाची शिक्षा झाली. तुझे बाबा गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मी सावरले. लोकांची, वकिलांची मदत घेऊन परोलवरती पुरुषोत्तमना बाहेर आणलं. पुरुषोत्तमनी आयुष्य पणाला लावलं रे आपल्यासाठी. ऐन उमेदीत तुरुंगात घालवलेत त्यांनी दिवस. तर मला सांग, ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं केलं त्या माणसासाठी काही करायची आपली जबाबदारी नाहीये का? पुरुषोत्तमना सोडवण्याआधीच तुमचे बाबा गेले. हो, पण त्यांची खरंच खूप इच्छा होती की पुरुषोत्तमनी लवकरात लवकर बाहेर यावं. आणि म्हणून मी हा सगळा खटाटोप केला. आणि अरे वेदांत, इतकं सगळं झालं तरी सुद्धा पुरुषोत्तम आपल्याकडून काही पैसे घेत नाही. मी स्वतः किती वेळा द्यायचा प्रयत्न केला, पण नाही घेत अरे ते पैसे. पुरुषोत्तम खरंच खूप चांगले आहेत वेदांत. तुझ्या बाबांसाठी खूप भोगलंय रे त्यांनी. तू तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग नको ठेवूस. अरे हे बघ, तुला हे सगळं किती चुकीचं वाटलं ना तरी सुद्धा हे सगळं तुझ्या भल्यासाठी आहे. आणि आता राहिला प्रश्न, मी इतक्या वर्षात तुला हे का नाही सांगितलं. तर तुझ्या मनामध्ये तुझ्या बाबांबद्दलची इमेज वाईट व्हायला नको होती मला.
आता एकच विनंती करते, हे सगळं विक्रांत आणि आद्याला किंवा कोणालाही अजिबात कळू देऊ नकोस. कळलं तुला? बाबा तुम्ही खरंच खून केलाय का? मी काय करू? आईने सांगितलंय त्यावर विश्वास ठेवू आणि कशाने हे सिद्ध होईल की आई जे बोललीये ते खरं आहे? आई हे सगळं पुरुषोत्तम बद्दल सिंपती निर्माण करण्यासाठी तर बोलत नाहीये ना. बाबा बाबा मला तुमची गरज आहे. बाबा 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 कसे आले स्वप्नात? इतकी वर्ष असं कधीच झालं नाही. मग आत्ताच का? कदाचित मला सावध करायला आले असतील. पण खरंच बाबा आले होते स्वप्नात की मी जास्त विचार करतोय म्हणून मला असा भास झाला. पण बाबा म्हणाले निवृत्ती डुंगरेला त्यांनी नाही मारले. म्हणजे आई पुन्हा खोटं बोलली माझ्याशी. नक्की सत्य काय असेल शोधून काढायला हवं. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोहोचलास तू ऑफिसला? हो सर कधीच. सर त्या साहित्य मॅडम आल्या होत्या ऑफिसला. त्या विचारत होत्या की त्यांची केबिन कुठे आहे. त्यांना आपली ती दुसरी केबिन उघडून दे. पण सर विजय कॉपरेट करताना काही त्रास झाला नाही पाहिजे. सर म्हणजे तुम्ही जे बोललात ते खरं होतं का ते राजीनाम्याचं? अजून तू तिथेच आहेस का? आणि विजय मी काय मस्करी करणार आहे अशा गोष्टींची? नाही सर पण हे बरोबर नाहीये ना सर. सध्या मी तुला सांगितलं तेवढं कर. हो सर पण मी तुमच्या बरोबर येणार सर. तुम्ही जिकडे जाल तिकडे येणार सर. विजय मी दुपारी येईन तेव्हा बोल. तू त्यांना जागा करून दे. मी आता माझ्या पर्सनल कामासाठी बाहेर जातो. ओके ठीक आहे सर. आणि ऐक बाकी सगळ्यांना पण सांग कामात लक्ष दे. सर अशा परिस्थितीमध्ये कोणाचं लक्ष लागणार आहे सर? विजय दिस इज अबाउट मी. स्टाफने डिस्टर्ब होण्याची काही गरज नाही. सर पण सगळे म्हणतात की आम्ही काम नाही करणार म्हणून. विजय तू समजव त्यांना. सर मंदिरात देवच नसेल तर कोण काय येईल इथे? सर तुम्ही सगळ्यांसाठी देव आहात आणि आता तुम्हीच इनफ. दुपारी बोलूयात. आणि जाताना बघून घेईन अशी धमकी देऊन गेला. काय? कम इन. गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग सर? काहीच चांगलं घडत नाही. हसताय काय तुम्ही? ते माझी दातखिळी बसलीये. ऐक मी एक नवीन कंपनी रजिस्टर करण्याचा प्लॅन करतो. नवीन सीए ला पण भेटून आला. नवीन कंपनी? वेदांत इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. कसं वाटतंय ना? सी आय फील गुड टू गो. कसलंही बॅगेज नाही आणि कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. सर मग मी इथे लगेच राजीनामा देतो आणि तुमच्या नवीन कंपनीत जॉबसाठी ऍप्लिकेशन करतो. अरे विजय जरा पेशन्स ठेव. तुला इथे थांबावं लागणार. पण सर विजय
तुझं इथे असणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला काही कळलं नाही सर. म्हणजे जर तू इथे नसलास तर इथे काय घडतंय, इथल्या बातम्या मला कोण देणार? विजय, तू जसा नेहमी वेडा बनून पेढा खातोस ना, ते सुरू ठेव. अँड आय एम व्हेरी शुअर तुला हे काम नक्की जमेल. विजय, अरे माझ्यासाठी कर. हो सर. सर एक बोलू? सर तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, मला खरंच खूप बरं वाटतंय सर. मला वाटायचं की तुम्हाला माझा खूप राग येतो. अरे असं काही नाहीये, रिलॅक्स. तू हे काय करतोस? इडियट. पुन्हा असं केलंस ना तर बघा. सॉरी. जा अमूल्यला पाठव. सर त्या साहित्य मॅडमला पण तुम्हाला भेटायचं होतं. आधी अमूल्यलाच पाठव. ठीक आहे सर. सर अमूल्य मॅडमला पण घेणार ना आपल्या नवीन कंपनीत? तर ती तर सावलीसारखी नेहमी माझ्या बरोबर असेल. ठीक आहे सर, मी 0 मिनिटात पाठवतो त्यांना. त्याला काय सांगायचं ते सांगून गेला तू. मला राग नाही आला, वाईट वाटलं मला फार. तुम्ही त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. या जगातला सगळ्यात परफेक्ट माणूस मीच आहे. पण अमूल्य, तू मला कन्व्हिन्स केलंस ना, तू मला शिकवलंस की आपण समोरच्याचं सुद्धा ऐकायला हवं. बरं, तू हे सगळं सोड. तू फायनान्शियल किंवा लीगल ट्रान्झॅक्शन म्हणून याकडे बघ ना. मी यात तुला फसवणार नाही. आणि अमूल्य, तू प्रॅक्टिकली विचार कर, इमोशनली नाही. आणि बघ ना, तुझं काहीच नुकसान नाहीये ना यात. अगं मला तुझा एकही पैसा नकोय अमूल्य. मला फक्त तुझी साथ हवी आहे. असं म्हणतात की मिळून बघितलेली स्वप्न पूर्ण होतात. मग तू होशील का माझ्या या स्वप्नाची पार्टनर? सी अमूल्य, ज्या दिवशी तुला वाटेल ना की तुला काम करायचं नाही, तू त्या क्षणी कंपनी सोडून जा. मी काही बोलणार नाही. पण आता प्लीज बी देअर फॉर मी ना. आज माझ्याकडे विश्वास ठेवण्यासारखं कोणीच नाहीये. सो प्लीज. चालेल. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्टनर. थँक्यू पार्टनर. आता आणखी भांडूया. पण वेदांत, मी फक्त भांडत नाही. मी तेवढीच चांगली मैत्री सुद्धा निभावू शकते. आय नो. अमूल्य, आता ना आपल्यालाच हेवा वाटेल अशी कंपनी उभी करूयात आणि आपलं हे स्वप्न पूर्ण. मी बघते. विक्रांत,
आजी आले. येऊ का? बॅग द्या. कशी आहेस तू? मी मस्त. आजी अगं काय कुठे गायब झाली होतीस तू? किती फोन ट्राय केले आम्ही तुला. अरे तिकडे खेडेगावामध्ये रेंज नव्हती ना, मग काय करणार? आजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. नाही नको. मी आधी फ्रेश होते, मग चहा पाण्याचं बघू. हा बर. काय नूतन, कशी आहेस? कसं चाललंय इथलं सगळं? ठीक चाललंय. तू कशी आहेस? तुला सांगते नूतन, तिथे इतकी थंडी पडली होती ना, बापरे. आजी पण तू थोडे दिवस अजून कुठेच जाऊ नकोस. का रे? अगो बाई, आजीची इतकी आठवण येते. आणि काय रे, आता हक्काची बायको मिळालीये ना तुला, मग इतरांची कशाला आठवण येते? आणि मला एक सांग, तुम्ही दोघं फिरायला जाणार होतात ना? कसं जाणार? का? काय झालं? आजी आम्हाला टेन्शन आलंय ग. टेन्शन? कसलं टेन्शन? दादाने राजीनामा दिलाय. काय म्हणतोस? राजीनामा दिला? अरे काय बोलतोयस तू हे? आजी खरं तेच सांगतोय. दादाने राजीनामा दिलाय. नूतन, हे काय आहे सगळं? नक्की काय झालंय? माझ्याच भल्यासाठी आणि माझ्याच भल्यासाठी नवीन सीईओ आणला गेला. बोर्ड मीटिंग मध्ये आई आणि पुरुषोत्तम म्हणाले की वेदांत, तू आयुष्याकडे लक्ष दे, आयुष्यात वेळ दे. कामासाठी आम्ही बघू दुसरं कोणीतरी. काय? आजी, आई हे पुरुषोत्तमच्या सांगण्यावरून करते का तिला स्वतःला हे सगळं करायचंय ना हे माहित नाही मला. पण हे सगळं मी आयुष्यात स्टेबल व्हावं म्हणून केलं जाते. असं फालतू कारण दिलं गेलं. मी सेटल व्हावं म्हणून मीच उभी केलेली कंपनी माझ्यापासूनच दूर करतायत. मी घाम गाळला, शून्यातून विश्व निर्माण मी केलं आणि आता कोणीतरी दुसरं येऊन माझी कंपनी हँडल करणार. माझ्याकडे डिसिजन पॉवर्स नाही. मी मीटिंग्स अटेंड करू शकत नाही, मीटिंग करायची नाही. मग काय शोपीस बनवून राहू ऑफिसमध्ये? आणि म्हणून मी राजीनामा दिला. नवीन सीईओ आणण्याचा आमचा निर्णय अगदी योग्य आहे. काय काय बोलतेस तू नूतन? आई जरा स्पष्टच सांगते तुला. आजकाल वेदांचं कामामध्ये लक्ष नसतं आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. कारण त्याचं लक्ष फक्त अमूल्याकडे असतं. कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून नवीन सीईओ आणलंय. त्यासाठी वेदांतने राजीनामा देण्याची काहीच गरज नव्हती. काय आजी, मी नाही राहू शकत ग इथे. खूप त्रास होतोय मला. आणि आई समोर आली ना की मला आठवतं कसं फसवलंय तिने मला. वेदांत ऐक ना, नको ना असं वागूस. अरे आपण बोलू आणि गोष्टी सोडवूयात ना. मला खात्री आहे नक्की सगळं ठीक होईल. नाही ग, काही नीट नाही होणार. तो पुरुषोत्तम इन्व्हॉल्ड ना आता सगळ्यात. तो काही नीट होऊ नाही देणार. आजी नको ग, नको थांबवूस तू मला प्लीज.
आईचा आशीर्वाद नाहीये माझ्या पाठीशी. तुझा तरी असू देच. ए वेदांत, हे पहा, नको ना. आजी, काळजी घे. काळजी घे. वेदांत, बरं मी काय म्हणते, तू माझ्या घरी ये राहायला. तुझ्या घरी? हा. अगं पण तुझ्या घरी कसं? आणि आई अण्णांना काय सांगणार? हे बघ, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मी बघेन काय सांगायचं ते. तू ये घरी. आम्ही आहे ना तुला सेपरेट बेडरूम देऊ, तुझी काळजी घेऊ. तुला आहे ना तू स्वतःच्याच घरी आहेस असं वाटेल. मूल्य नको. अरे ऐक ना वेदांत. अगं पण आई अण्णांना असंच वाटेल की त्यांचा जावई आलाय घरी. म्हणजे आपण हे सगळं नाटक करतोय ते अजून सांगितलं नाहीये ना घरी. म्हणजे बघ तू एकदा विचार करू, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. वेदांत वानखेडे, अरे देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेलेलास? माती खायला? तू मूर्ख आहेस. अरे जरा बघ तिच्याकडे बघ. एवढी गोड मुलगी तुला समोरून म्हणते आमच्या घरी राहायला आहे आणि तू जात नाहीयेस. अक्कल नाही कडे तुला? अरे तू जाय, तू जा. काय जा? मी कुठेच जाणार नाहीये. अरे ऍक्च्युली तू जा तिच्या घरी राहायला. त्याने काय होईल माहितीये? तुम्ही दोघे एकाच घरात. जवळीक वाढेल, सहवास वाढेल. आणि सहवास वाढला ना की प्रेमही वाढतं. वेदांत, काही नाही, मी ते विचार करत होतो. अमूल्य, तुम नहीं समझोगी. कुछ होता है. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळेजण कामात एवढे बिझी आहेत की वर बघायला सुद्धा वेळ नाहीये त्यांना. गुड, आवडलंय मला. मॅडम इकडे सगळे मनापासून काम करतात. वेदांत सरांनीच आम्हाला शिकवलंय, जे काही करायचंय ते मनापासून करायचं. इज इट? जे काही करायचं ते मन लावून करायचं.
कामात आहेस? हो, मी इथे काम करायला येते, सो कामच करते. बाय द वे, मी आद्याच फॅशन वर्ल्डचे काही डिझाईन्स बघितले. इनफॅक्ट मला काही आवडले सुद्धा. मला माझ्यासाठी काही घ्यायला आवडते. तू ऑर्डर करशील माझ्यासाठी? ऍक्च्युली तुलाच ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. ओके, मला वाटलं इथल्या इथेच आहे, सो माझ्यासाठी इझी होऊन जाईल. इथल्या इथे जरी असलं तरी बिझनेस बिझनेस असतो ना. म्हणजे आपण एका सर्टन सिस्टम नुसार काम करतो, राईट? तू कर ऑर्डर. नो वरीज, मी बोलेन आद्याशी. मी बोलली नाद्याशी. शांत बसा. विजयला काय झालं? काहीच कळत नाही. ते त्यांचं सगळं ऐकतायत. अरे काय अर्थ आहे या सगळ्याला? आधी कंपनीतून बाहेर झाला, आता घर सुद्धा सोडलं त्याने. खरंच अण्णा, खूप वाईट परिस्थितीत आहे तो. विचार जरी केला तरी कसं तरी होतंय. बर काय सध्या आता राहतोय कुठे तो? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? अमूल्य, का आपलं घर असताना हॉटेलची काय गरज आहे? अण्णा पण त्याला इथे खूप ऑकवर्ड होईल. घर छोटस आहे आपलं, पण ठीक आहे ना, आपण करू त्याची काहीतरी व्यवस्था करू ना इकडे. अण्णा पण मला नाही वाटत तो ऐकेल. अमूल्य, तू होणारी बायको आहेस त्याची. तुला पटतंय का तो असं हॉटेलमध्ये राहणार आहे ते? अण्णा, मी सुद्धा त्याला हेच समजावून सांगितलं. मी त्याला म्हणाले की तू हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा एखादं घर भाड्याने घेऊन राहा. अगं, एकट्याने काय काय करेल तो बिचारा? खाण्यापिण्याचं काय त्याच्या? साधा चहा तरी करता येतो का त्याला? नाही. मग त्याला म्हणा असं काही वेडेपणा करू नकोस, मग तब्येत वगैरे बिघडवून घ्यायला का तू? हो ना अण्णा, मला सुद्धा त्याचीच भीती. मी बोलून बघू का त्याच्याशी? मी आधी बोलते. बरं ठीक आहे, बघ बोलून बघ. आणि नाही ऐकलं तर तो समोर असताना मला फोन लावून दे, मग मी बोलतो त्याशी. कळलं? त्याला म्हणावं अण्णांच्या घराची दारं सदैव उघडी आहेत त्याच्यासाठी. हो अण्णा. आणि मागे मी जे काय सांगितलंय तुला ते लक्षात ठेवायचं. त्याला अजिबात एकटं पडू देऊ नकोस हा. म्हणजे आता होणारी बायको आहेस तू त्याची. आता आयुष्यभर त्याला साथ द्यायची आहे, चांगल्या परिस्थितीत सुद्धा आणि वाईट परिस्थितीत सुद्धा. कळतंय का? वेलकम टू तुंपलभार पॅलेस. थांब. अगं मी घेतो. अरे नाही नाही नाही, तू माझा गेस्ट आहेस ना, मी घेते. ये. मी पायघड्या आणि गुलाबाच्या पाकळ्या घेऊन येते. काय वेदांत, किती फॉर्मल होतोयस. ये आत ये. आणि मी आताच सांगते, मी उगाच म्हणत नाहीये, पण ह्याला तू तुझंच घर समज. खूप हट्टी आहेस तू. फक्त हट्टी नाहीये मी, जिद्दी सुद्धा आहे. आणि मिस्टर वेदांत वानखेडे, कालपर्यंत तुम्ही माझे बॉस होता, पण आता मी तुमची पार्टनर झाली, तर तुला सुद्धा माझी बॉसगिरी सहन करावी लागेल. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुला असं वाटेल ना की मी का मूल्याचं ऐकू, तेव्हा आहे ना लक्षात ठेव की माझं खोटी गर्लफ्रेंड ते पार्टनर हे प्रमोशन ना तूच केलंस. ये बस. बॅग घेतो मी. अरे राहू दे बॅग तुझी इथे. वेदांत नाही नाही नाही. अगं मी घेतो. नाही, हे बघ तुझी बॅग राहू दे. राहू दे, तू माझ्या घरी आलायस ना. बस. आणि हो, तुला माहितीये ना आई सध्या घरी नाहीये, त्यामुळे तुला जे काही हवंय तू मला सगळं हातात मिळेल.
तू बस, मी आलेच. बोल, काय घेणार तू? हे बघ, रेग्युलर कॉफी, डाल्गोना कॉफी, कॅरेमल कॉफी, ग्रीन टी किंवा मग ब्लॅक टी. असं मला माहितीये तुला काय आवडतं, पण तरी मी घरी हे सगळं पिता? नाही, आमच्या घरी सगळे चहाच पितात, पण तू येणार ना म्हणून हे सगळं आणून ठेवलं. वेदांत, नाही फार बरं केलं तुम्ही इथे आलात ते, पण हिने हट्ट केला म्हणून आलो. पण तिने हट्ट करण्याच्या आधी तुम्ही असं म्हणाला असतात ना की मी इकडे येऊन राहतोय, तरी आम्ही आनंदाने स्वागतच केलं असतं तुमचं. तुम्ही या घरचे होणारे जावई आहात आता. घर जावई एखाद्याला हसवायचं कसं बरोबर जमतं तिला. बरं अण्णा, तुम्ही बसा गप्पा मारत, मी ताटं वाढायला घेते. बर, जा जा. बरं वेदांत, नाही म्हणजे हे सगळं कसं झालं, काय झालं मी अजिबात विचारणार नाही, पण काय म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंय? अण्णा, मी सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला इथे तुमच्या घरी राहायला बोलवलं त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही आम्हाला परक म्हणताय का? नाही म्हणजे परक मानत असेल तर मग हे आभार प्रदर्शन वगैरे सगळं ठीक आहे. नाही, तसं नाहीये. मी ना माझं घर सोडून असं दुसऱ्यांकडे कधी राहिलो नाहीये, पण तरी मी इकडे राहायला तयार झालो. मला ना एकट्याला राहायला भीती वाटत होती. एकटे पण खायला लागते, आणि आपली चूक नसताना जेव्हा आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं ना, तेव्हा सगळं संपतं. माझा ना असा कॉन्फिडन्स गेलाय. म्हणजे असं वरून वाटत असेल मी नॉर्मल, पण आतून तुटलोय मी, संपलोय. बघा ना, माझी आई जिने मला लहानाचं मोठं केलं, ती एखाद्या शत्रूसारखी वागली. आमच्यातला ना संवाद संपला. ना तुम्हाला आठवतंय, आम्ही जेव्हा मुंबईहून परत आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता की जेव्हा घरातले संवाद संपतात ना, तेव्हा ते घर तुटतं. तेच झालं. नाही म्हणजे वेदांत, एक विचारू का तुम्हाला? तुम्ही नूतनजींशी बोलण्याचा प्रयत्न केलात का? पण खूपदा केला. पण मला शांत व्हायचं होतं, म्हणून मी ते घर सोडून आलो. मनात खूप गोंधळ सुरू आहे, तसं विचित्र विचार येतात, झोप येत नाही. म्हणजे अण्णा, अमूल्य आहे ना, म्हणून मी जरा तरी ठीक आहे. ती नसती तर मी तर कोलॅप्स झालो असतो. कुठे असेल दादा? बघणार रे, फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. आजी, तूच कर ना ग काहीतरी. ते मला समजतच नाहीये काय करू ते. चला जेवायचं का? वेदांत घरी आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. विक्रांत, तुला माहिती असेल वेदांत कुठे येते? नाही, फोन लाव जरा त्याला. त्याचा फोन लागत नाही. आरती, तुला तर कळेलच वेदांत कुठे येते. मला कसं कळेल? कसं कळेल? अगं अमूल्याला फोन कर ना, तिला माहिती असेल वेदांत कुठे येतो. तिच्याच मुळे तर ही वेळ आली आहे त्याच्यावर. नूतन, देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. अगं तो मुलगा घर सोडून गेलाय, दुखावलाय तो.
आता तरी जरा नमतं घे. सतत खोचक बोलायचं, विचित्र वागायचं. मी नमतं घेऊ का? पण प्रत्येक वेळेला कारण तू चुकतीयस. वेदांची आई आहेस ना तू. अगं मग तुला काहीच वाटत नाही का असं वागताना? वाटतं ना, वाटतं, आणि म्हणूनच त्याला थांबवत होते. पण तो थांबला का? नाही, गेला ना निघून. अगं मी त्याची आई आहे ना, म्हणून त्याचं भलं कशात आहे हे समजतं मला, म्हणूनच हे सगळं करतेय. पण तो त्याची मती भ्रष्ट झालीये. तोंड सांभाळून बोला तू. तू मला सांग कसं वागायचं ते. हो, तुलाच सांगणार, कारण तू चुकतेस. मला कळतच नाहीये का त्या पुरुषोत्तमच्या नादी लागलीस तू. काय म्हणाली? पुरुषोत्तमच्या नादी लागते? काय म्हणायचंय काय तुला? मला हेच म्हणायचंय की त्या माणसाचं तू का ऐकतेस? काही कळत कसं नाहीये तुम्हाला? पुरुषोत्तमला सुद्धा वेदांचं भलंच व्हावं असं वाटतंय. भाई पण तू दादा आणि पुरुषोत्तम काकांमध्ये त्या पुरुषोत्तम काकांना महत्व कसं देऊ शकतेस? काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? मग वेदांत, जेवण झालं ना व्यवस्थित? मी जेवताना खूप शांत होतात म्हणून विचारलं. व्यवस्थित झालं, पोटभर एकदम. हो ना. जेवण बरं होतं ना रे? अगं बरं काय, मस्तच झालं होतं. आणि मला माहित नव्हतं तुझ्या हाताला इतकी छान चव. हो का? मला सांगू का वेदांत, म्हणजे आपण ना खूप नशीबवान माणसं. म्हणजे म्हणजे सुगरण बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं. मग आमची बायको तर सुगरण आहेच, ही तुमची होणारी बायको सुद्धा सुगरण आहे. गावात की नाही आपण नशीबवान. अण्णा मी उठणं आणून ठेवलंय. उद्या अभ्यंग स्नानाला. अरे हो, सुमनचा सुद्धा फोन येऊन गेलाय. वेदांत तू लावतोस ना उठणं? म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तर लावायचो. वेदांत, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही किती काळ इथे राहिलात तरी आमची काही हरकत नाही. पण म्हणजे दिवाळी आली आता, तुम्ही घरी जाणार नाही? नूतनची वाट बघत असते. मी विचार केला होता अण्णा, पण तुम्ही प्लीज मला दिवाळीला घरी जायला फोर्स करू नका. नाहीतर मला इथे राहणं कठीण होईल थोडं. नाही नाही नाही, आग्रह वगैरे नाही, मी सहजच विचारतो तुम्हाला, बाकी काही नाही. हे बघ, तू तुझ्या घरी आहेस आणि तुझ्या घरी दिवाळी साजरी करतोस असं समज. हा, अगदी बरोबर बोलते ती. बरं चल, तुम्ही दोघे छान गप्पा मारत बस, मी जातो झोपायला. हा, गुड नाईट अण्णा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट अण्णा. गुड नाईट. आणि वेळेत संपवा गप्पा. आता हे आमचं एकदा सुरू झालं ना की थांबायचं नाव नाही. हा, अण्णा काय तुम्ही आलं सर. लागला. जा जाऊन बटन ऑन कर. तू नीट उभी राहा. हे जा. वेदांत भारी दिसतंय ना. काय चाललंय इकडे नक्की? ती मला थोडा वेळ हवाय. अमूल्या, वेदांत इकडे आलाय. मग काल तू मला खोटं का बोललीस? सॉरी ताई, पण अगं ते मी. आरती, मीच तिला सांगितलं होतं.
यात तिची काही चूक नाही. अमूल्य, अगं त्या दिवशी आपण भेटलो होतो तेव्हा मी तुला विचारलं होतं ना की वेदांत कुठे आहे. तेव्हा सुद्धा तू मला काही सांगितलं नाहीस. नाही अगं ताई, तो त्या दिवशी इथे राहायला आला नव्हता. तो तो काल आला इथे राहायला. अगं पण मग मला कळवायचंच ना. सॉरी ताई, मला मला खरंच परमिशन नव्हती अगं. आरती, आणि तू प्लीज हे विक्रांतला सांगू नकोस. नाहीतर त्याचा चेहरा बघूनच आईला कळेल मी कुठे. वेदांत, अरे दिवाळी आणि तू घर सोडून आलायस. सॉरी आरती, आय नो ही तुझी पहिली दिवाळी आहे आणि हे असं होतंय. रिअली सॉरी. नाही नाही वेदांत, तू आधी घरी चल. नाही, मुले अगं तू तरी समजाव ना त्याला. ताई अगं मी काय बोलू. बरं झालं मी आज घरी आले, नाहीतर मला काही कळलंच नसतं. पण तू अशी अचानक कशी काय आलीस? सगळं ओके ना? हो सगळं ठीक आहे, पण मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून आले. काल म्हणाले ना तुला कॉलवर, कंदील बनवलंस का? बनवला कंदील. मी आणि वेदांतने मिळूनच बनवला. ऐक ना वेदांत, बघ नूतन काकू खरंच खूप टेन्शन मध्ये आहेत. आणि त्यात दिवाळी सुद्धा आहे. तू प्लीज घरी चल ना. आरती, मला विचार करू दे. वेदांत प्लीज. अगं तू प्लीज नको म्हणूस. हे बघ, मला ना फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवाय. आणि असं नाही की मी कायमचं घर सोडलंय. मी येईन ना आईला भेटायला. ताई मी काय म्हणत होते, तुझ्या लग्नानंतरचा हा पहिला दिवाळी सण, त्यामुळे तो आनंदाने साजरा झाला पाहिजे. तू एक काम कर ना, तू विक्रांतला घेऊन इकडेच ये. आपण इकडे दिवाळी साजरी करूया. जी नमस्कार. हो, सुखी राहा. खरं तर लग्नानंतर तुमच्या दोघांची पहिली दिवाळी आहे. आरती, बाळा, लग्नानंतरचा पहिला सण खूप महत्वाचा असतो बर का. हा पण आता वेदांत घरात नाहीये, त्यामुळे खरं सांगू का साजराच करावासा वाटत नाहीये. पण आरती बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हं, आजी मी ना देवाकडे प्रार्थना केली की सगळं लवकरात लवकर नीट होऊ दे. देवा ऐक रे बाबा आरतीचं. बरं हे बघा, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 5:30 ते 6:45 आहे. हं, आपण ना मुहूर्तावरच पूजा करून घेऊया. हं? अण्णांनी बोलवलं असेल ना? हो आजी. मग जाऊन या ना. मग पूजा झाल्यावर जाऊ आम्ही घरी. आरती, अगं कशाला थांबतेय? जा तू. मी करीन इथली पूजा. विक्रांत, तू सुद्धा जा रे. मी बघी इथल्या पूजेचं काय ते. नाहीतरी वेदांतनी जो काही घोळ घालायचा होता तो घातलाच आहे. नूतन, निदान सणासुदीच्या दिवशी तरी तुसड्यासारखं बोलू नकोस ग. आणि आठवतंय ना तुला, तुझ्या पहिल्या दिवाळी सणाला तू सुद्धा माहेरी आली होतीस. अगं मुलींना वाटते आपल्या घरची ओढ, तुला नव्हती वाटली? आई, मी फक्त सणासुदीला घरी यायचे, अशी उठसूट माहेरी जात नव्हते. असो. आरती बाळा, तू जा हा माहेरी. नाही नाही नको, असू द्यात, मी नाही जात. आरती,
असं करू नकोस बाळा. तुला वाटतंय ना जावंसं, मग जा ना. आरती जाऊया आपण. तू आईचं बोलणं नको मनावर घेऊस. मी सांगते ना जा, मग तू जा. पण नूतन काकू. नूतनचं काय करायचं ना ते मी बघेन. नाही म्हणजे सार्थक दादा म्हणाला होता ना की भाऊबीज या वेळेला तिकडेच साजरी करूया म्हणून. शुभ दीपावली साहेब. शुभ दीपावली म्हटलं. हा. हा ना. साहेब तुमच्यामुळं मला एकट्याला दिवाळी साजरी करावी लागते. आज हा दिवाळी सण एकटा साजरा करतोय. तुमच्यामुळं माझी कविता माझ्यापासून दुरावली. एकटा पडलो मी एकदा. नूतन एकटी. मी एकटा, नूतन एकटी. एकटा एकटी. हा हे सगळे सणाचे दिवस आहेत. नूतन आली तर नाही आली तर नाही, पण तिने यायला पाहिजे ना. मी एकटा इकडे. नूतन आली तर बरं होईल. नाही, नूतन यायला पाहिजे. कशी येईल ते? नाही येईल ते. टॉस करू आपण. टॉस. विषयच नको, विनाकारणचा वाद नको. टॉस करू. टॉस. टॉस ठरवेल नूतन येणार की नाही. हा काय हो, तुझी बायको येणार का? आपा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी दादा. दादा अरे तू इथे काय करतोयस? अरे आम्ही सगळ्यांनी किती फोन केले तुला. हा घरी सगळेजण वाट बघताय तुझी आणि तू इथेस. विधानतारे काय चाललं काय? तू राजीनामा देतोस, घर सोडतोस. अरे सगळे शोधतायत तुला आणि तू इथे अमूल्याच्या घरी. दादा वहिनी ऐका ना, तुम्ही प्लीज बसा ना, आपण बोलूयात सविस्तर. अगं अमूल्या, हे काय आहे हे सगळं? वहिनी प्लीज. बरं सांगा, मी काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी? उद्या काही नकोय चहा कॉफी वगैरे. दादा तू आधी सांग मला नीट काय झालंय. वहिनी अगं ऍक्च्युली वेदांत हॉटेलमध्ये जाऊन राहत होत. मला ही गोष्ट कळली आणि मी अण्णांना जाऊन सांगितली. अण्णा म्हणाले ते काही नाही, तू वेदांतला घरी घेऊन ये राहील. म्हणून मग मी वेदांतला